आता आम्ही चाललेलो आहे चामुंडा देवीला आणि पुढे आमची गाडी चालली आहे आणि थोडीफार खरेदी केली आम्ही, जास्त नाही. मार्केट एरिया मंदिराच्या मधला जो असतो एक चांगले डायरेक्ट गाडीवरती येते. ओव्हरऑल जबरदस्त व्ह्यू. चामुंडादेवी मंदिर एकदम जबरदस्त आहे. पोचले चामुंडादेवीच्या मंदिरात. पाठीमध्ये तुम्हाला दिसलं ते किती सुंदर आहे. काय बोलतो? एक नंबर आहे मंदिर. हा मंदिरच. अच्छा. सो प्रॉब्लेम असं झालं की मंदिर बंद आहे. सो तसं पण आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नव्हतं, त्यामुळे मी दाखवू शकत नव्हतो. तुम्हाला मी सगळ्यात मस्त इथून दिसणारं सनसेट दाखवतो. सनसेट दाखवतो. तुम्ही बघा कसं काय ते. आमचा काय कोऑर्डिनेटर आहे. मग कोऑर्डिनेटर काय म्हणलं तुमचं, कसं वाटतंय? शांत वाटतं थोड्या वेळासाठी. नंदिनीमध्ये काहीतरी भेटेल, कारण की नंदिनीमध्ये दूधच भेटतं ना. सकाळी पण तिकडे काय यार, नंदिनी पण नाही भेटले आपल्याला. दूध कुठं. आता मंदिरात आहे आपण. काय करताय तुम्ही? हे अच्छा, तुम्ही देवळात आला आहे का शॉपिंगच्या दुकानात? अच्छा. हो गाईज, तुम्हाला माझं सनसेट दिसत असेल. हे पाठी मंदिर एवढं सुंदर. त्या मागचा पण व्ह्यू पण जबरदस्त आहे. आणि हे पाठी सनसेट आहे. इथे आम्ही 4-5 हजार फोटो काढू. आता बघून घ्या, एकदम जबरदस्त. ये अरे वा, एक नंबर. मारशील विरशील. त्याच्या पाठी सनसेट आहे. दाखवतो मला. बरंच लांब वॉक घेतलं मी. सो गाईज, ह्या जायच्या आरपार गेलेलो आहे आपण. सूर्यच नाही दिसत आहे. हा सनसेट. हा दिसला जबरदस्त. सो इकडे तर काय जास्त दाखवताना पण नाही आलं. आणि मी इंस्टाग्रामला बऱ्यापैकी फोटो वगैरे सगळी पोस्ट करणार आहे थोड्या दिवसांनी. केले ते तुम्ही बघा. ब्लॉग कधी येईल काय माहिती नाही. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि सगळं करा. रात्री तर पार्टी आहे, ते पार्टीचा ब्लॉग पण आम्ही दाखवेल. आज जरा देवाचा बाय.
సౌండ్ పెట్టి గిప్పని గుద్దుతే బేస్ నిదాన కావాలి. आवाज केला हा बघा हे बडी गडी सापडलेला आहे. अरे वा अण्णा अण्णा हाय अण्णा इडली वडा सांबार. नमस्ते. कालचा ब्लॉग तुम्ही संपवला डायरेक्ट एंड केला. आठवत पण नाही काय काय गेलं आणि आपण परत आपण विशेष रूममध्ये आलेलो आणि इथं पण इकडून चाललेलं आहे. सो जायच्या आधी एकदा रूमच्या आले बघा मी काय तिथे होणारच होती घरी पोरं आणि तिकीट सगळी. तरी 5 स्टारची जी मजा आहे ती फार मजाच आहे. बेडरूमच्या बाहेर मस्त हा व्ह्यू एवढं भारी शूज घालायचे आणि हा एक व्ह्यू क्लास. आणि मी कसं दिसतं ते पण सांगा. हे कपडे तर तशी घालत नाही सध्या मी. पण आज चाललंय मी इस्रोला आणि तिकडे फोन बिन तर काही अलाउड नाही आहे. सो जे अलाउड आहे ते मी जे अलाउड आहे ते मी दाखवतो. ठीक आहे. सो गाईज चला जातो. थोडा लेट होतं मला पण. ओके 8 वाजले. सो बाय बाय रेडी मी पण रेडी. चला सो गाईज आता मी चाललेलो इस्रोला. अरे माझी इथं काय झालं. सो तिकडे काय वगैरे दाखवतो पुढे
इस्रोला आणि पृथ्वीदादांच्या ब्लॉगला जरा लाईक शेअर करा. फेमस आहे माणूस आपला. अरे मग काय सगळे बोरं दिसत आहेत का विषय नाही. सो गाईज ब्लॉग तर काय बनला नाही कारण की इस्रोमध्ये काय अलाउड नाही. आणि आता बॅग घेऊन आम्ही निघालो रेल्वे स्टेशनकडे बॅक टू मुंबई. चाललो. सो गाईज इथे कपडे बदलण्याची प्रोसेस चालू आहे. हे बघा बदलने नहीं दे रहा.